हे बिलिव्हर्स, इंडियन विजडम आणि सायन्स या सिरीजच्या दुसऱ्या भागात आपलं हार्दिक स्वागत। आज आपण अरुंधती आणि वशिष्ठ यांच्याबद्दल वैज्ञानिक माहिती जाणून घेऊयात। अरुंधती सप्तर्षींपैकी वशिष्ठ ऋषींची पत्नी आहे आणि या जोडप्याला वैवाहिक निष्ठेचे, पावित्र्यतेचे आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते। अरुंधती वशिष्ठांचा उल्लेख शिवपुराण, श्रीमद भागवत तसंच रामायणात आला आहे। अरुंधती म्हणजे अवरुद्ध, जी अवरोध करत नाही। रात्रीच्या आकाशात आपल्याला जे सप्तर्षी तारे दिसतात त्यातील एका ताऱ्याला वशिष्ठ म्हटले जाते। या ताऱ्याजवळ एक छोटी तारिका आहे जी साध्या डोळ्यांनी पाहणे कठीण आहे। विशेष म्हणजे एक तारा मध्ये आणि दुसरा तारा त्या भोवती प्रदक्षिणा घालतोय असा सर्वसामान्य प्रदक्षिणेचा मार्ग या ताऱ्याचा नाही। हे तारे एकत्र एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालतात, एकाच वेगाने, एकाच पद्धतीने, एकाच बिंदूभोवती। वैवाहिक जीवनात पती पत्नीचे नाते असेच असणे अपेक्षित आहे, नाही का? हिंदू संस्कृतीमध्ये लग्नातील सप्तपदी आणि हा प्रदक्षिणेचा मार्ग याच्यात कमालीचे साधर्म्य आहे। हिंदू संस्कृतीतील लग्नात नवऱ्याने आकाशातील अरुंधती वशिष्ठ तारा नवऱ्या मुलीला दाखवायचा असा एक विधी हिंदू संस्कृतीत पाळला जातो। तो याचसाठी, यापुढे पती पत्नीचा प्रदक्षिणेचा बिंदू एकच, वेग एकच आणि प्रदक्षिणा करताना कोणीही कोणाचा अवरोध करू नये हेच मार्गदर्शन या विधीतून केले जात असे। गंमत म्हणजे या ताऱ्याचा शोध गॅलिलिओला 16व्या शतकात लागला। हिंदू ऋषींना हे ज्ञान अनेक वर्षापूर्वीच होतं आणि ते ज्ञान लग्नविधीद्वारे जगण्यात सुद्धा त्यांनी आणले, हे विशेष। यथा इच्छति तथा करो। धन्यवाद।